सर्वांना नमस्कार। हरिभक्तपराय मुकुंद काका जाडदेवळकर यांच्या कृपा आशीर्वादाने आणि त्यांनी दिलेल्या संस्काराच्या मार्गावर चाललेल्या या अशा दुर्गम ग्रामीण भागामध्ये आज आपण अनुस्पर्श फाउंडेशन आयोजित पोलीस दलामध्ये नव्याने नवयुक्त झालेल्या ज्या आपल्या गावच्या युवती आहेत, त्याचबरोबर आपल्या गावामध्ये जिल्हा परिषद मध्ये नव्याने बदली प्राप्त होऊन नव्याने जे काही शिक्षक या ठिकाणी रुजू झालेले आहेत त्यांचा सुद्धा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत। आणि या सर्व शैक्षणिक वातावरणामधून आपण एक व्याख्यान ठेवलेलं आहे, ते म्हणजे शिक्षणातून सबलीकरण कसे होईल या कार्यक्रमाचं या ठिकाणी आपण आयोजन केलेलं आहे। आपण या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत। सर्वप्रथम मी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे मी उद्धव घुशीर अनुस्पर्श फाउंडेशनच्या वतीने व सर्व समस्त गावकऱ्यांच्या वतीने मी सर्वांचे स्वागत करतो। या ठिकाणी व्यासपीठाला असं सांगावं वाटेल, मॅडम ऑलरेडी उशीर झालेला आहे आम्हाला, आम्ही त्याबद्दल पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो। हे यश आमच्यासाठी जरी छोटं असेल तरी आमच्या सर्व गावकऱ्यांसाठी नागरिकांसाठी खूप मोठं यश आहे। त्याचं कारण असं आहे, आमचं गाव जर पाहिलं तर ते अतिशय दुर्गम भागात या ठिकाणी 95% लोक ऊसतोडणी करतात। सर्वांची शेती ही पावसावरती अवलंबून आहे आणि या पावसाच्या भरोशावर राहून आपण सर्व शेतकरी आमचे शेती करतात आणि आपल्या पोटाची खळगी भरतात। त्यामुळे हे जरी छोटं यश असेल तरी हे आमच्या सर्व पालक वर्गांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे। त्यामुळे मला असं या ठिकाणी नमूद करावं वाटेल, आमचं गाव जर पाहिलं तर आमच्या गावाचं जे काय नाव आहे ते जर देशभर झळकलेलं आहे ते म्हणजे धार्मिकतेच्या कारणामुळं, आणि ते जे